देहबाळाची अंबर करा, देहबाळाची अंबर करा, अमृत करा देही मध्ये भरा, अमृत करा देही मध्ये भरा. अमृत करा देही मधी भरा, देह बाळाची अंबर करा. अमृत म्हणजे अवधूत नाम, चारय धाम, मुख वाहे गंगा, नाम होय अमृत कृष्णा सांगे बा. म्हणून मित्र, या नरदेयामध्ये फक्त नाम भरायचं आहे आणि नाम भरल्यावर हे देह अमर झाल्याशिवाय राहणार नाही मित्र. तर हे महत्वाचं त्याला शब्द कृष्णाजी महाराजांना केनं शब्द वाढलं. या मानव जन्मात येऊन हे महत्वाची आपल्याला गोष्टीला कळली नाही. म्हणून नाही गवसलं केनं रूप हौशीनं घेतला आणि विषय घाटावर नरानं ठेका बसवला. लक्षात ठेवायचं, हे महत्वाचं सोडून दिलं. अनेक रूप धारण केले, हौशीनं इथं आलो आपण. हौस समजते ना, असं थोडी आलो का. हौस शब्द आहे, रूप घेतले आपण. पण काय केलं, विषय घाटावर नरानं ठेका बसवला. विषय शब्द स्पर्श रूप गंध रस याच्यावर समजा आपण भाळलो सर्व. आणि पहा तुम्ही, या 5 जणांवरच भाळलो आपण आणि याच्यामध्ये आपण सर्व आपलं आयुष्य गमावलं. म्हणून आता मित्र हो, कृष्णाजी महाराज सांगतात, वेळ ही अलग आहे. समुद्राची खेप लागली मोत्याची खान. भजन जर केलं तर आता गवसलं केनं हृदय भरलं नामानं. जर आपलं हृदय जर नामानं भरलं तर महत्वाची जी गोष्ट आहे या कृष्णाजी महाराजांनी गिन्यान सांगितली आहे हे आपल्याला कळल्याशिवाय राहणार नाही. तर मित्र, 2 चरण आहे, अत्यंत महत्वाचे चरण आहे. ऐका. अवघ घेतलं हिरावून, 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 अवघ घेतलं
अवघ घेतलं हिरावून नग्न नागोळा केला कुठं नेता कुडीला कुडीचा नक्षा उतरला. मित्र नागा कोणाला म्हटलं काय हिरवून घेते तर प्रथम आपण नागा पाहू. स्पष्ट कृष्णाजी महाराज आले जग या ओळखा सांगतो गाई कोणी ऐकिना. या ओळीमध्ये एक चरण आहे. नागा कोणाला म्हटलेला आहे. अरण्यामध्ये होता एक जीव नागा अर्जुन यायचं नाव. जीव कसा आहे नागा आहे. नागा म्हणजे दिगंबर. गायीचे हे वाणी देव विभव दिगंबर धनी 18 हे ज्ञानी देव आहे सत्यकुरानी. म्हणजे दिगंबर. दिगंबर शब्द कोणामध्ये आहे अवधूत नामामध्ये लक्षात ठेवा. दिगंबर म्हणजे ज्याला वस्त्र नाही. जीव कसा आहे औरज आहे. औरज म्हणजे म्हणजे नाही रज म्हणजे विटाळ. आपण एक भजन म्हणत असतो विटाळापासून आहे उगम अनामत विटाळा विन. हा जो जीव आहे हा विटाळाच्या वेगळ्या आहे म्हणजे मायेच्या वेगळ्या आहे. लक्षात ठेवायचो. मायच्या पोटी जातो जीव नाही खबर त्याला यावं लागते आणि मायेच हे शरीर धारण करावं लागते. लक्षात ठेवायचं. पहिले कसं आहे अरण्यामध्ये होता एक जीव नागा अर्जुन यायचं नाव. याचं मूळ स्वरूप कसा नागा नागोळा आहे. लक्षात ठेवायचं. म्हणून महाराज काय म्हणते लक्षात ठेवा. अवघा घेतलं हिरावून नगीन नागोळा केला. कोण या जीवानं काय पांघरून आला वस्त्र पांघरूला. हे वस्त्र किती याचं आहे हे शरीर किती तत्वाचं आहे. पाचवे तत्व निरंजनी. पाचवे तत्वाचे काम गायन गायतो तीर भवन. पाचवे तत्व देहीला देणं भयन नरदी कारण. 5 तत्व लागते. कुडी महासती आणि 5 तत्व हिचे पती. लक्षात ठेवायचं. म्हणून या जीवाला हे 5 तत्व नागोळ करते. लक्षात ठेवायचं. आमचं जे वायू प्राणवायू काढून घेते. अग्नी आपली गरमपणा काढून घेते. श्रवण स्पर्श गंध हे सर्व काढून घेते. आणि या जीवापासून 5ही तत्वानं 5ही आपले काढून घेतले का या जीवापाशी करायचे काहीच नाही राहत. लक्षात ठेवायचं. म्हणून अवघ घेतलं हिरावून नगीन नागोळा केला. सुरू झालं ऐकणं बंद झालं. पायनं बंद झालं. रक्त आटलं. हे काय होय हे 5ही तत्व आपले आपले शक्त्या काढून घेत आहे. लक्षात ठेवायचं. आपल्याला कल्पना नाही. चष्मा कोण लागला कोण लागला चष्मा दिसत नाही. दिसत कोण नाही म्हणजे कोणती शक्ती झाली कमी. कोणतं तत्व कमी झालं अग्नितत्व कमी झालं. लक्षात ठेवायचं. म्हणून थोडं 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 आपल्यापासून ह्या सर्व गोष्टी हिरावून घेता आहे. लक्षात ठेवायचं. म्हणून अवघ घेतलं हिरावून नगीन नागोळा केला. एक दिवस या जीवाले जसा होता तसा करून ठेवते. लक्षात ठेवायचं. म्हणून मित्र आणि जे काही खूप अहंकारी लोक आहेत अभिमानी लोक आहेत त्यांनी महाराजांनी एकच सांगितलं अरे कुठं नेता कुडीला कुडीचा नक्षा उतरला. तुम्हाला पाहायचं आहे का या कुडीचं काय करते लोक. तो या कुडीचं एवढं गर्व आहे एवढं अभिमान आहे तर मग आपल्याला एका ठिकाणी जागा नाही. कुठं महाराज सांगते आता समोरच्या चरणात. चला मग तिथं जाऊ सर्वजण. कुठं बर्निंग ग्राउंड. आणि का चौक्या मशान तिथं